नमस्कार मित्रांनो, मी चेतन मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेस 2026-27 मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मी करतोय. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना स्वतःची शेती पुढे चालवायची आहे किंवा ज्यांना अधिकारी बनायचं आहे ॲग्रिकल्चरमध्ये येऊन, किंवा ज्यांना बँकिंग क्षेत्रात जायचं आहे, किंवा ज्यांना स्वतःचा बिझनेस टाकायचा आहे, किंवा ज्यांना कॉर्पोरेटमध्ये जायचं आहे, तर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर स्ट्रीम जी आहे तर ती तुम्हा सगळ्यांनी निवडण्याचं ठरवलेलं असणारच. त्या संदर्भात तुम्हाला करावी की नाही या संदर्भातला एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती येईल. चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब तुम्ही करू शकता, बाजूच्या बेल आयकॉनवर दाबू शकता, जेणेकरून तुम्हाला येणारी प्रत्येक अपडेट जी आहे तर ती सगळ्यात अगोदर मिळेल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती केव्हा चालू होईल. तर मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती मोस्टली तुम्हाला CETच्या रिझल्ट नंतर चालू झालेली दिसत असते, पण यावेळेस नीटचा रिझल्ट बाकी आहे. त्यामुळे नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ही ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती चालू होण्याची दाट शक्यता आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. तर हा व्हिडिओ तुम्ही एकतर शेतीशाळा ॲपवरती बघत असाल, किंवा यूट्यूबवरती बघत असाल, किंवा मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवलेला आहे की मी तुम्हाला तुमची या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कशाप्रकारे मदत करणार आहे. तर काही विद्यार्थ्यांनी जे आहे तर ते ॲपवरून जॉईन केलेलं आहे, तर ते सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेलं आहे, किंवा ज्यांनी डायरेक्टली व्हॉट्सअपवरती पेमेंट केलेलं आहे ते सुद्धा मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेले आहेत, किंवा जे काही लोक आता जॉईन करणार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही ॲपवरती, तुम्हाला ज्यांनी डायरेक्टली फोनपेवर पेमेंट केलेलं आहे तर त्यांनी ॲपवरती ॲक्सेस दिसत नसेल तर तो तुम्हाला दिसणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डायरेक्ट ॲपवरती परचेस केलेला आहे त्यांनाच तो ॲक्सेस दिसतोय. तर त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कारण सगळी जी ॲडमिशन प्रोसेस चालणार आपली ती व्हॉट्सअप काउन्सिलिंगद्वारे चालणार आहे, ग्रुप्सवरती चालणार आहे, किंवा डायरेक्टली पर्सनल मेसेजेसवरती चालणार आहे. त्यामुळे ॲपचा एवढासा रोल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ॲपच्या बाबतीत पॅनिक होऊन जाऊ नका. ज्या विद्यार्थ्यांनी प्रीमियम पॅक घेतलेला आहे 1499वाला, त्यांना पुढे ॲपचं जे आहे तर ते सेपरेट ॲक्सेस जे आहे तर ते ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर देण्यात येईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारची तुम्ही काळजी करू नका. आता मित्रांनो, तुम्ही माझ्याकडं काउन्सिलिंग जी आहे तर ती जॉईन केलेली आहे, तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवायचा. तुम्ही एवढे पैसे जे तर ते काय, काही लोकांनी 599 पे केले, काहींनी या ठिकाणी 999 केले, तर काहींनी 1499 केलेले आहेत. तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवायचा मित्रांनो. तर मी 2018 पासून, म्हणजे जवळपास 7 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे, तेव्हापासून मी तुम्हा सगळ्यांना गाईड करतोय. तुम्ही बघू शकता की यूट्यूबवर एकच काउन्सलर आहे जो एवढ्या टायमापासून तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड गाईडन्स करतोय. मित्रांनो, प्रूफसोबत मी तुम्हाला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तर तो या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर मित्रांनो, माझ्याकडे ऑडियन्स जी आहे तर ती जवळपास 45,000 सबस्क्रायबर विद्यार्थी आहेत, की ज्यांना मी व्यवस्थितरित्या गाईड केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत धोकाधडी जी आहे तर ती आतापर्यंत केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, नाव जे आहे तर ते टिकून आहे, आणि त्याच्यामुळे मला तुमचा जो ट्रस्ट आहे तर तो टिकून ठेवायचा आहे, ती एक गोष्ट. त्यानंतर मित्रांनो, मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला ऑनेस्टली सांगतो, तेल मीठ लावून सांगत नाही, किंवा तुम्हाला गोड बोलून सांगत नाही. तुमचा नंबर लागत असेल तर मी लागत सांगणार, नसेल लागत तर मी नाही सांगणार, कारण मला विद्यार्थ्यांची कमी नाही. दरवर्षी मी सांगतो की माझी काउन्सिलिंग फुल झालेली आहे, मला विद्यार्थी नको, ॲडमिशन बंद करणारा मी काउन्सलर आहे. त्यामुळं तुम्ही माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून द्यावा. ओके. आता दुसरी, आता एक 1 बाय 1 मी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या समजून सांगतो. पहिले तर तुमचं ओव्हरऑल कशाप्रकारे मी तुम्हाला मार्गदर्शन जे आहे तर ते या काउन्सिलिंगमध्ये करतो. सगळ्यात पहिलं म्हणजे की मी तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट देणार आहे. तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या स्पेशल कॅटेगरीनुसार, तुमच्या होम युनिव्हर्सिटीनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं त्यानुसार, आणि मित्रांनो तुमचा कुठे इंटरेस्ट आहे जाण्याचा त्यानुसार. ही लिस्ट जी आहे ती अतिशय म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करून जी आहे तर ती तयार केलेली असते. कॉलेजचा दर्जा असेल, कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारचा बायसनेस न ठेवता, कॉलेजची क्वालिटी, विद्यार्थ्यांना आलेले अनुभव, एखादं A ग्रेडचं कॉलेज असेल पण ते फालतू जर या ठिकाणी त्याचे विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज असेल तर त्यांना आम्ही दर्जा जो आहे तर त्यांचा A ग्रेडमध्ये असून सुद्धा त्यांना खाली आम्ही टाकतो. त्याच्यामुळं माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा बायसनेस या ठिकाणी तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये दिसणार नाही. त्यामुळे ही लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर भेटत असते. ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेले असते आणि त्यांना म्हणणं असतं त्यांचं की मला ताबडतोब लिस्ट पाहिजे, तर ते ताबडतोब मी देत नाही. तुम्ही मागितली तरी देणार नाही. तुम्हाला पैसे लागले तर रिटर्न करून घ्या. कारण काय असतं की मित्रांनो, ज्यावेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते त्यावेळेस मला कळतं की विद्यार्थी ओव्हरऑल किती येणार आहे, आणि त्याच्या वाईज मला कळतं की विद्यार्थ्यांना कॉलेज कसे द्यायचे. म्हणजे जास्त जर विद्यार्थी आले तर त्या वाईज मला प्रेफरन्स कमी जास्त सेटअप करावे लागतात. जर कमी विद्यार्थी आले तर
त्यावेळेस मला प्रेफरन्स कमी जास्त सेटअप करावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन जे तर ते मी करतो. ओव्हरऑल ॲनालिसिस माझं याच्या मागं असतं. त्यामुळं माझ्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना जे आज पुणेसारख्या कॉलेजेस, अकोल्यासारख्या कॉलेजमध्ये, दापोलीसारख्या कॉलेजमध्ये, कोल्हापूरसारख्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आज माझे बसलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना मी कमी पर्सेंटाईलवर दापोलीसारखे टॉपचे कॉलेजेस जे आहेत तर ते अगदी 13 पर्सेंटाईलवर कशा प्रकारे मिळवून दिले, तर त्याचे रिव्ह्यूजसुद्धा तुम्ही मागं माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर गुगल मीटचे रिव्ह्यूजसुद्धा तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला या गोष्टी करत असताना माझेसुद्धा तुम्हाला काही गोष्टी जे आहेत तर त्या ऐकाव्या लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे कॅप राऊंडचं मार्गदर्शन मी तुम्हाला करतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यापासून तर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये कसं पार्टिसिपेट करू शकता याचं ओव्हरऑल मार्गदर्शन मी करतो. मध्ये फ्रीज फ्लोट रिफ्यूज जी पद्धत आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे तर ती वेळोवेळी ग्रुपवर येत असते. तुमच्या जर काही शंका असतील तर त्यासुद्धा मी तुमच्या व्हॉट्सअपद्वारे सॉल्व करत असतो. मित्रांनो, मी ऑनेस्टली सांगतो, एक टाईम येऊन जातो की विद्यार्थ्यांचे 500-600 अचानक कॉल येऊन जातात. अशा वेळेस मला नंबर बंद करावा लागतो किंवा माझा नंबर जो आहे तर तो बंद असतो. पण माझं व्हॉट्सअपचं मार्गदर्शन जे आहे तर ते बंद राहत नाही, हे तुम्हाला मी सांगतो. कारण कुठलाही तुम्हाला काउन्सिलर सांगणार नाही की आम्ही कॉलिंग जे तर ते बंद करतो. मी सरळ सांगतो मित्रांनो, एवढं काय आहे माहिती आहे का, की मी एकटा काउन्सिलर आहे, मला सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. मी एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं सुद्धा, माझ्या ट्रेन पण केलं एखाद्या माझ्या कलिगला या संदर्भात, की तू याला मार्गदर्शन दे. पण त्यानं जर तुम्हाला एखादा चुकीचा सल्ला दिला तर मी काय करू, है ना? सो तुमचा प्रत्येकाचा मेसेज बघणं हे माझं कर्तव्य असतं आणि त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करणं हे माझं काम असतं. सो या संदर्भात ही ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ती मी रन करतो. त्यानंतर मित्रांनो, कॉलेज प्रेडिक्टर टूल आहे, ज्याच्यामध्ये मागच्या काही वर्षाचा अंदाज घेऊन एक व्यवस्थितरित्या अचूक अंदाज वर्तवून तुमची एक लिस्ट तयार करून देतो मी, की तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतील, ज्यामुळे तुम्हाला कळतं की मला या कॉलेजला मिळण्याचे चान्सेस आहेत, हाय आहे, मॉडरेट आहे किंवा कमी आहे. हे ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला कोणीही देणार नाही, ते मी देतो मित्रांनो. ओके, ह्या लिस्टसाठी पण खूप जास्त मला खर्च करावा लागतो माझा मेंदू, तो मला तेवढा टाईम तुम्हाला अलॉट करावा लागेल. ही लिस्टसुद्धा मित्रांनो तुम्हाला लवकरच मी देईल. ज्या विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांना मला त्यासाठी काही इन्फॉर्मेशन घ्यावी लागते. सो ते ॲनालिसिस करून मी वेळोवेळी ती वाटप करत राहील. त्यानंतर मित्रांनो, स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मी तुम्हाला देत असतो. फ्री नोट्स जे आहेत तर त्या मित्रांनो सगळ्या विद्यार्थ्यांना मी देतोय. शेतीशाळा ॲप जे आहे तर ते तुम्ही डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्हाला फ्री नोट्स जे आहेत तर त्या तुम्हाला भेटून जाईल. अगदी धुळ्यासारख्या कॉलेजमध्ये, कोल्हापूरसारख्या कॉलेजमध्ये, टॉपच्या कॉलेजमध्ये शिक्षकांनी वापरलेल्या नोट्स आहेत मित्रांनो. शेतीशाळाच्या 6 डीन कमिटीच्या नुसार बनवलेल्या, विद्यार्थी प्रेफर करते ऑल ओव्हर महाराष्ट्र. तुम्ही विचारू शकता, तुम्हाला विद्यार्थी जे आहेत ते आपल्या नोट्स प्रेफर करतील. त्याच्यामुळे कॉन्फिडन्सनं सांगतो मित्रांनो, या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत सगळ्यात पहिल्या. तर मित्रांनो, या नोट्स तुम्हाला मिळणार. त्यानंतर मित्रांनो, जो पॅक मी 999 मध्ये विकतो, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयर चे म्हणजे फर्स्ट सेमिस्टर असो, सेकंड सेमिस्टरचे असो, जे 10-10 8-8 10-10 जे विषय आहेत तर ते सगळेचे सगळे तुम्हाला शिकवले जातात आपल्या या ॲपवरती. आणि ते जो पॅक 999 मध्ये विकतो आम्ही, तो तुम्हाला फक्त 499 मध्ये मिळतोय. कारण की तुम्ही आमच्यासोबत काउन्सिलिंग घेताय म्हणून. म्हणजे हा पॅक तुम्हाला 1499 मध्ये मिळून जातो आणि तुम्हाला 999च्या पॅकच्या सगळ्या फॅसिलिटीजसुद्धा मिळतात. त्यानंतर मित्रांनो, गुगल मीट होतात आपल्या मध्ये, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं, पालकांचं समाधान जे आहे, त्यांच्या शंकांचं निरसन जे आहे तर ते मी करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्लॅन्स आहेत. एक 599 आहे, एक 999 आहे, एक 1499 आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो, ज्यांचे पालक जे आहेत तर ते आर्मीमध्ये होते, नेव्हीमध्ये होते किंवा ही देशाच्या सैन्य दलात होते, त्यांच्यासाठी हा पॅक जो बेसिकवाला पॅक 599 तो मी फ्री ठेवलेला आहे. ज्यांच्या या ठिकाणी फिजिकली हँडिकॅप असेल, है ना, त्यासुद्धा विद्यार्थ्यांना मी हा पॅक जो आहे तर तो फ्री ठेवलेला आहे. म्हणजे अपंग विद्यार्थी आहे, दिव्यांग विद्यार्थी असेल, त्यांच्यासाठी हा फ्री आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं आईवडील नाही आहे त्यांच्यासाठी हा पॅक फ्री आहे. आणि जे विद्यार्थी यूट्यूबवरती बघताय त्यांच्यासाठी गायडन्स पण फ्री आहे मित्रांनो. मी 2-3 वर्ष फ्री काउन्सिलिंग पण केलेली आहे. पण मला मित्रांनो बाकीच्या गोष्टी बघायला लागतात, त्यामुळे मला काउन्सिलिंग घेणं गरजेचं असतं, है ना. बाकीचे एवढं ॲप रन करायचं, तिथं पैसे द्यावे लागतात. टीचर्स लोक आहेत चांगले बोलवायचे, त्यासाठी पण पैसे लागतात. आणि डे टू डे लाईफसुद्धा असतं मित्रांनो. त्यासाठी प्रामाणिकपणानं मी कष्टानं जे तर ते तुमच्याकडून हे पैसे जे तर ते मागतो आणि याच्या मागं माझी मेहनत असते मित्रांनो. आता राहिला प्रश्न, याच्यामध्ये काय प्रोव्हाइड करतो मी, तर मित्रांनो तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट 599च्या पॅकमध्ये मिळेल. तुम्हाला कॅप राऊंडचा गायडन्स, फ्री नोट्स तुम्हाला मिळतील मित्रांनो. 999चा पॅक जर घेतला तुम्हाला 599 मधल्या सगळ्या गोष्टी मिळेल, प्लस कॉलेजची प्रेडिक्टर लिस्ट तुम्हाला मिळेल. त्यानंतर गुगल मीटचे सेशनसुद्धा मिळतील. आणि 1499 घेतला मित्रांनो तर या सगळ्या गोष्टीसोबत तुम्हाला फर्स्ट इयर ॲग्रिकल्चरचं जे आहे तर ते तुम्हाला सगळं नॉलेज मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर हे पॅक तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही मित्रांनो 70 38 89 31 78 या नंबरवरती तुम्ही
या ठिकाणी मेसेज करून तुम्ही किंवा पेमेंट करून या ठिकाणी आपली बॅच जी आहे तर ती परचेस करू शकता. याशिवाय मित्रांनो तुम्ही शेतीशाळा ॲप जे आहे तर त्या ठिकाणी सुद्धा ॲपवरून ही बॅच जी आहे तर ती परचेस करू शकता. सगळ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाईल, त्याच्यामुळे कोणीही काळजी करू नका. सगळ्यांना कॉल येईल माझा, कोणीही वंचित राहणार नाही. प्रत्येकाचा प्रॉब्लेम जो आहे तर तो इंडिव्हिज्युअली मी स्वतः ऐकून घेईल. त्याच्यामुळे तुमच्या शंकांचं निरसन होईल. ज्या पालकांनी विश्वास टाकला आहे त्यांचा विश्वास जो आहे तर तो मी सार्थ करून दाखवील. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ज्यांना जॉईन करता आता खूप सगळ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की दादा तू फॉर्म भरतो का? तर फॉर्म भरणं याच्यासाठी मी व्हिडिओ प्रोव्हाइड करतो मित्रांनो. फॉर्म मी का भरत नाही याचं पण तुम्हाला एक कारण सांगतो आणि कॉलेजचे प्रेफरन्ससुद्धा मी का टाकत नाही याचं सुद्धा एक कारण सांगतो. मित्रांनो फॉर्मच्या बाबतीत असं असतं की विद्यार्थ्यांना सगळे डॉक्युमेंट मला पाठवावे लागतात आणि ते डॉक्युमेंट नंतर मला परत वेबसाईटवर अपलोड करावे लागतात. त्यासाठी एवढं तुम्ही कुठाने करूच तर ते डॉक्युमेंट तुम्ही स्वतः जे तर ते वेबसाईटवरती अपलोड करा. मी सांगाल त्या पद्धतीनं, किंवा तुम्ही असं वाटत असेल तुम्हाला तर, कारण काय होतं की त्यामध्ये डॉक्युमेंट कंप्रेस वगैरे होऊन जातात, क्वालिटी व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे मोबाईलवरच्या स्कॅन आणि कॅफेमध्ये स्कॅनमध्ये खूप फरक पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमधले कुठेही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी ही तुम्हाला सांगतो. या व्यतिरिक्त जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काहीही प्रॉब्लेम आले तर मी तुमचं सॉल्व्ह करून देतो तो ग्रीव्हन्स पिरियडमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा की जर डॉक्युमेंटचा काही प्रॉब्लेम आला किंवा काही डॉक्युमेंटविषयी विचारायचं असलं तर मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून देतो. याशिवाय मित्रांनो कॉलेजेस जे टाकायचे आहेत, आता काही कॉलेजेस काय करतात, फुकट फॉर्म भरून देतात विद्यार्थ्यांचा आणि त्यांचं कॉलेज एक नंबरला टाकतात, जेणेकरून त्यांचं कॉलेज लॉक होतं आणि विद्यार्थ्यांना जे आहेत तर ते त्यांचं प्रेफरन्स जे तर ते ऑटो लॉक होऊन जातं आणि त्यांना तिथंच ॲडमिशन घ्यावं लागतं. सो अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मी विद्यार्थ्यांचे प्रेफरन्स तुम्ही स्वतः टाका. कसे टाकायचे एकदम सोपं आहे. एवढं इंस्टाग्राम वगैरे चालवतं तुम्हाला एवढं सोपं तुम्हाला प्रेफरन्स टाकणं येऊन जातं. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला मी देतो करून, जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की तुम्ही कोणते प्रेफरन्स टाकले, तुम्हाला कोणते सगळ्या गोष्टी हे तुम्हाला कळेल. थोडंसं स्मार्ट व्हायची गरज आहे मित्रांनो. सगळं पालकांवरती डिपेंड राहू नका. तुम्हाला इंस्टाग्रामवरती आजकाल पोस्ट वगैरे करता येतं, इंस्टाग्रामला छान स्टोऱ्या ठेवून घरच्यांना हाईड करता येतं, व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला घरच्यांना स्टेटसला जे तर ते हाईड करता येतं. सो तुम्हाला एवढ्या सगळ्या छोट्या गोष्टी येत नाही का? सो मित्रांनो या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला सगळ्यांना मी गाईड करेल, तो तुम्ही काळजी घेऊ नका, काळजी करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे तर त्यांनी शेतीशाळा ॲपवर डाउनलोड करा किंवा 7038893178 या नंबरवरती सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग जी आहे तर ती जॉईन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप मी संपर्क केलेला नाही आहे तर ते ग्रुपला ॲड असतील तर त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला जाईल. त्या सगळ्यांना मेसेज जे आहे तर ते येतील. त्या सगळ्यांना सगळ्याची लिस्ट जी आहे तर ती व्हॉट्सअपद्वारे मिळेल. काही जनरल इन्फॉर्मेशन असेल तर ती ग्रुपवरती येईल. काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला स्वतःला मेसेज किंवा कॉल करून कळवली जाईल. थँक्यू सो मच मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.